बघा असा हा ब्रेन बास्केट नावाचा फीमध्येच इन्क्लूड असतो, याच्यासाठी वेगळे काही चार्जेस घेतले जात नाही। आणि ही प्लेट आहे। हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर मी शुक्रवार होता, मी ऑफिसमधनं घरी आलेली आहे आणि ऑफिसमधनं घरी आल्यावर असं मला समजलं की आमच्याकडे कोणी जास्त जेवलेलंच नाही आहे दुपारी। तर भात बराचसा शिल्लक होता आणि जनरली आपण संध्याकाळचं काही म्हटलं तर लगेच कालवण आमटी आम्ही तरी करायला जात नाही, त्यामुळे एकच आम्ही फोडणीचा भात करतो आणि बाजूला होतो। कारण कसं आहे संध्याकाळी परत ती डाळ आमटी करा, मग ती परत उरणार आणि मग परत दुसऱ्या दिवशी ते खावं लागतं आणि मग दुसऱ्या दिवशी कोण खाईल न खाईल काही सांगता येत नाही आणि मग ते वेस्ट जातं। तर ते वेस्ट घालवण्यापेक्षा तो भात एकदाच फोडणी करून घातला की सगळेजण आवडीने खातात ही भाजी किंवा जे काही बरोबर असेल दही भाजी कोशिंबीर त्यासोबत। तर त्याच्यानंतर मी काही नाही नॉर्मलच आपलं जिरं मोहरी घातली, कांदा घातला, त्याच्यानंतर व्यवस्थित कांदा परतून घेतला मीठ घालून। कांदा नरम झाल्यावर मी काय करते सगळे मसाले कांद्यामध्येच भाजून घेते फोडणीच्या भातासाठी। काही लोक काय करतात भातामध्ये मसाला घालतात आणि त्यानंतर ती फोडणी देतात, पण मला तसं नाही आवडत। मी ते फोडणीमध्येच मसाला वगैरे मसाला हळद काश्मीरी मसाला हे सगळं त्याच्यामध्येच घालते, हळद घालते आणि मेन म्हणजे मी काश्मीरी मसाला जास्त घालते आणि मालवणी तिखट कमी घालते, कारण सुज्ञा खाणार असते आणि ते तिखट जास्त ती खात नाही आणि काश्मीरी मसाल्याने कसा कलर येतो आपल्या जेवणाला, तर मला तो बेस्ट वाटतो जेवणात वापरण्यासाठी। माझे मोस्टली तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मी काश्मीरी मसाला जो आहे काश्मीरी मिरची मसाला तो वापरतेच। तर व्यवस्थित मी इथे परतून घेतलेला आहे भात आणि आमचा भात कसा कोलम राईस असतो त्याच्यामुळे जो सुट्टा बनतोच आणि भात सुट्टा करण्यासाठी मी इथे एक टिप देऊ शकते तुम्हाला। व्हिडिओच्या अगदी शेवटी तुम्ही बघितलं असेल मी थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यानंतर तो जो भात आहे तो सुट्टा करून घेतला। थोडंसं तेल घालायचं आणि हाताने भात सुट्टा करून घ्यायचा, चमच्याचा वापर नाही केला तर भात सुट्टा होतो आणि मग फोडणीचा भात ही अक्षरशः म्हणजे पुलाव जसा आपण बनवतो ना तसा फळफळीत बनतो आणि खायलाही व्यवस्थित लागतो। तर मी तशा प्रकारे बनवते आणि आता बघू शकता तुम्ही एवढा भात शिल्लक होता तर तो रादर दॅन वेस्ट करण्यापेक्षा आपण खाल्लेला बरा, कारण आता तुम्ही बघू शकता तांदूळ वगैरे इतके महाग झाले आहेत, 60 रुपये 70 रुपये म्हणजे जवळपास बासमती राईस तर 100 रुपयाच्या वरती पोचलेला आहे। तर एवढं सगळं महागाईचं घेऊन ते टाकून देणं त्यापेक्षा म्हटलं आपण भाजूनच खाऊया। आणि इथे सुज्ञाला भूक लागलेली आहे, ती सारखी फेऱ्या मारते। इथे मी वरतून कोथिंबीर घातली आणि तो मस्तपैकी परतून घेतला। तर आणि चवीनुसार मीठ घातलं। दॅट्स इट, आमचा फोडणीचा भात इथे रेडी झालेला आहे, जो मस्तपैकी मी लोणचं किंवा भाजीबरोबर ताव मारून खाऊ शकते। मोस्टली तरी मला लोणचं फार आवडतं, कुठलाही ऋतू असू दे तर मला लोणचं लागतंच जेवणामध्ये, मग ते कुठलाही असू देत। हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये। तर आता तुम्ही बघितलं असेलच आम्ही जो राईस होता त्याचा फोडणीचा भात बनवला होता। फोडणीचा भात तर मोस्टली घरांमध्ये कॉमनच असेल, कोणी जास्त असं अन्न टाकून द्यायला वगैरे बघत नाही। आता इतकी महागाई झालेली आहे की तेवढंही अन्न टाकायला जीवावर येतं। थोडंसं म्हणजे असं जरी आपल्याला वाटलं की म्हणजे खराब झालेलं आहे तरी तेही टाकायला आपल्या जीवावर येतं, कारण त्यासाठी आपण तेवढे पैसे मोजलेले असतात। तर ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते माझी सुज्ञा काय करते। काय करतो बाबू? ब्रेन बास्केट। तर सुज्ञाच्या शाळेमधनं तिला ब्रेन बास्केट अशी एक ॲक्टिव्हिटी दिली जाते, म्हणजे प्ले ग्रुप आय थिंक ज्युनियरपासून कधीपासून नर्सरीपासून दिली जाते। असा हा एक बॉक्स असतो, हा बघा असा हा ब्रेन बास्केट नावाचा फीमध्येच इन्क्लूड असतो, याच्यासाठी वेगळे काही चार्जेस घेतले जात नाही। आणि ह्याच्यामध्ये ना या अशा प्लेट्स असतात जेणेकरून मुलांना अशा घरी ॲक्टिव्हिटीज करता येतात, मी जेणेकरून मोबाईल टी व्ही जे मुलं जास्त बघतात तर त्यांच्यासाठी हे मला वाटतं बेस्ट आहे। तर इथे ह्या अशा 5 प्लेट्स असतात, मी तुम्हाला दाखवते। ते ह्या अशा 5 प्लेट्स असतात। पहिली प्लेट जी आहे सोनू दाखव तुझ्या हाताने, ही प्लेट आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे असे वेगवेगळ्या शेप्सचे असे हे दिलेले आहेत, वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या शेप्सचे असे छोटे तुम्ही बोलू शकता एक शेप्स दिलेले आहेत। त्याच्यापासून आता हा माणूस आहे, म्हणजे माणसाचा शेप कसा बनवायचा याच्यापासून ते शिकवलं जातं। परत ही बोट आहे, ही सीझर आहे, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे हे आकार आहेत जेणेकरून मुलं बिझी राहतील, म्हणजे मोबाईल टी व्ही किंवा म्हणजे दुसऱ्या कुठल्याही ह्याच्यामध्ये बिझी होऊन जातील यासाठी हे सगळं दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये थोडंसं ब्रेन बास्केट यासाठी की डोकं लावून करायचं आहे ही गोष्ट, मुलांच्या थोडंसं बुद्धीलाही चालना मिळते यासाठी तुम्ही बघू शकता। ही एक प्लेट आहे। त्याच्यानंतर ही आपण सगळेजण लहानपणी खेळलेलो आहोत हा गेम,
मला वाटतं. पुरी अंडा. येस, तर ही एक प्लेट आहे. सेम गेम पण होतो आणि त्याच्याबरोबर अभ्यास पण होतो. अभ्यास म्हणजे थोडंसं एक बोलतात ना प्रॅक्टिस होते. राईट, डोक्याला थोडी चालना मिळते. त्याच्यानंतर हे एक सेम आहे. ह्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता पॅटर्न बनवायचे आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स इथे दिलेले आहेत. तर हे असे छोटे छोटे ना हे चौकोन दिलेले आहे, स्क्वेअर्स दिलेले आहेत. त्याच्या मदतीने हे असे पॅटर्न्स बनवायचे आहेत. म्हणजे त्यांच्याकडे 2 ते 3 महिन्यातनं एकदा कॉम्पिटिशन होतं. त्याच्यामध्ये एक आपण एक्झामला कसे क्वेश्चन्स दिले जातात त्याप्रमाणे इथे एक पॅटर्न दिला जातो. त्याप्रमाणे हा पॅटर्न जो आहे तो बनवायचा असतो. टोटल मला वाटतं 6 प्लेट आहेत. या 3 प्लेट मी तुम्हाला दाखवल्या त्या. आणि ही एक आहे, हा तर गेम आपल्या सगळ्यांना मोस्टली माहितीच असेल. म्हणजे आता हा समजा हा एक मुलगा आहे, तो इकडे आहे. राईट, त्याला भूक लागली आहे. त्याला ह्या वेजीज आहेत त्या खायच्या आहेत आणि वेजीज समजा इथे ठेवल्या. तर हा मुलगा हा मुलगा इथपर्यंत कसा पोचणार? ॲरो दाखवायचा. राईट, हे ॲरोच्या मदतीने हा इथपर्यंत कसा पोचेल ते इथे आपल्याला करून दाखवायचं असतं. हे ठेवून दे बेबी. असंच हे सुडोकूचं हे प्लेट आहे. तर ह्याच्यामध्ये हे प्लेट्स आहेत ना पुठ्ठ्यापासून मोस्टली बनलेल्या आहेत. तर त्याच्यापेक्षा म्हणजे प्लास्टिकचा असा काही वापर नाही आहे. त्याच्यामुळे असं काही कुठे काही लागेल किंवा काही टोकेरी आहे वगैरे असं काही नाही. पुठ्ठ्याचं आहे त्याच्यामुळे हे, आणि व्यवस्थित मटेरियलही मस्त आहे. हे त्यांच्या ॲक्च्युली स्कूलमधनं दिलं जातं. हे तुम्हाला बाहेर भेटणार नाही. पण अशा काही ॲक्टिव्हिटीज अशाच एक प्रकारचे गेम्स आपल्याला ॲमेझॉन किंवा अशा ऑनलाईन साईट्सवर वगैरे पण भेटतात. तर असले गेम आणून आपण आपल्या मुलांना थोडं बिझी ठेवू शकतो. तर हे काय आहे सुज्नू? हे काय आहे? हे डॉट डॉमिनोज आहेत. म्हणजे याच्यामध्ये प्लस मायनस असे हे डॉट्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही किती प्लस किती डॉट्स असले, म्हणजे समजा 3 डॉट्स प्लस 1 डॉट इज इक्वल टू 4 डॉट्स, अशा प्रकारे हे इकडे गेम आहे. सोनू करून दाखव. हे नको करून दाखव सोनू, तर पॅटर्नवालं करून दाखव. कर स्टार्ट. काय बनवायचं आता? मला ना तू हे बनवून दाखव. मॅन. कलर्स चेक कर, कुठले कलर्स आहेत ते. म्हणजे ह्याचे कलर्स आणि तुझ्या पॅटर्न्सचे कलर्स, म्हणजे जे शेप्स आहेत त्याचे कलर चेक कर. तर मॅडमचा इथे झालेला आहे बनवून हा शेप. तिने शेप हा वाला बनवलेला आहे. हा वाला म्हणजे ह्याच्यामध्ये आरामात त्यांचा अर्धा तास वगैरे तरी जातो. सुज्ञाबरोबर थोडा टाईम स्पेंड केल्यानंतर मी किचनमध्ये आले. संध्याकाळची वेळ होती आणि तो मी बोडणीचा भात शुक्रवारी केलेला. आणि हे जे पनीर बुर्जी मी करते आता, ते शनिवारी रात्रीचं शूट केलेलं आहे मी. तर पनीर बुर्जी म्हणजे भाजी काही नव्हती, तर म्हटलं आपण पनीर बुर्जी करूया, सगळेच जण खातात. तर आणि पुलाव तर केलेला, पुलावचा मी शॉर्ट अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती. तर इथे तेलामध्ये मी मोहरी घातलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता मी कधीही तोडून घालते. त्याच्यानंतर कांदा घातलेला आहे, टमॅटो घातलेला आहे, कारण कांदा आणि टमॅटोशिवाय तर मजाच नाही आहे पनीर बुर्जी खाण्यासाठी. तर त्यासाठी मी टमॅटो घातला आणि पहिला तर कांदा नरम होण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि मीठ घालून थोडंसं परतून घेतलं.
तर मीठ घालून परतून घेतलेला आहे याच्यासाठी की कांदा लवकर ब्राऊन होतो. तर मी तर प्रत्येक रेसिपीमध्ये असंच करते, फोडणीमध्ये थोडंसं मीठ घालते आणि त्याच्यानंतर कमी वाटलं तर त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालते. तर त्याच्यानंतर मी इथे घरातलीच आपली आलं लसूणची पेस्ट, घरातली नाही, रेडीमेड असलेली आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. घरातली नव्हती केलेली आणि मला अर्जंटमध्ये घालायची होती म्हणून मी रेडीमेडच घातलेली आहे, जी मी डीमार्टमधनं आणली होती. त्याच्यानंतर मी टमॅटो घातलेला आहे आणि टमॅटो व्यवस्थित परतून घेतला आणि आलं लसूणची पेस्ट जी आहे तिचा वास म्हणजे जो बोलतात ना त्याचा जो एक सुगंध येतो तो पूर्णपणे व्यवस्थित म्हणजे म्हणतात ना कच्चा सुगंध असतो तो जाईपर्यंत व्यवस्थित परतायचं. नाहीतर जेव्हा आपला पदार्थ बनतो तेव्हा ती चव काहीतरी वेगळीच लागते आलं लसूणच्या पेस्टची. त्याच्यानंतर मी आपला मालवणी तिखट मसाला घातलेला आहे 1 चमचा, कश्मीरी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा, त्याच्यानंतर हळद अर्धा चमचा घातलेली आहे. व्यवस्थित परतून घेतलं. कोथिंबीर घातली, थोडीशी कोथिंबीर नंतरसाठी ठेवली आणि थोडीशी आधी घातली फोडणीमध्ये. तुम्ही बघा एकदा ट्राय करून, फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर ना कधीही कुठली भाजी करताना घाला, खूप छान सुगंध येतो. आणि त्याच्यानंतर मी डिश ठेवले, पाण्याचा वापर मी इथे नाही करत आणि डिश ठेवल्यानंतर मी मध्ये जरा ओपन करून बघते, कारण नाही बघितलं ना तर ती कढईला जो टमॅटो आहे तो लागून मग त्याचा सुगंध एकदम वेगळाच काहीतरी येतो, करपल्यासारखा. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पनीर हातानेच कुस्करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर किसणीवरही कुस्करू शकता. मी बरेच व्हिडिओमध्ये बघितलं आहे की किसणीवरती कुस्करतात आणि त्याच्यानंतर म्हणजे किसतात इन शॉर्ट आणि त्याच्यानंतर ते बुर्जीमध्ये वापरतात. मी हातानेच हे केलेलं आहे, बारीक केलेलं आहे, कारण मलाही पनीर होतं त्याच्यामुळे इझी झालं. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मी कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित परतून घेतलं. उरलेली कोथिंबीर जी मी तुम्हाला सांगितली की नंतर घालणार म्हणून व्यवस्थित ते टमॅटोच्या त्या फोडणीमध्ये परतून घेतली. आमची पनीर भुर्जी तर रेडी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी लागते ती. तर अशा प्रकारे शनिवारचा दिवस गेलेला आहे आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.